आता आणि फ्युचर महाराजांचं गाणं गाण्यांमध्ये जेव्हा करू. सादर केलं मला वाटतं तो कुर्ता आजीच्या साडीचा आजीच्या साडीचा होता. येस. आजीच्या साडीचा होता. तो एक वेगळा सो फील झाला असेल ना, की एक हां, म्हणजे इट इज इट इज ऑल फॅमिली. आय एम अ व्हेरी मच काय म्हणतात त्याला, मी सहकुटुंब जीवनातला माणूस आहे. माय जॉइंट फॅमिलीज आर व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. कारण गावी पण सगळे काका, काकू, आजी वगैरे एकत्र राहतात. अँड वी हॅव बीन काय म्हणतात त्याला, ब्रॉट अप लाईक दॅट ओनली. की जरी आम्ही लांब लांब वेगवेगळ्या शहरात जरी राहत असलो तरी वी ऑलवेज हॅड दिस की यार काही जरी झालं तरी वी शुडंट बी फॉरगेटिंग अबाउट द रूट्स दॅट वी गो टू. आणि आजी, खरं तर आजीने पहिल्यांदा ते बटव्यातनं पैसे काढून गुरुजींना दिले होते की याला गाणं शिकवा म्हणून. अच्छा. सो त्यामुळे आजी वॉज द फर्स्ट वन जिने गाणं शिकवलं होतं. आणि प्लस शी वॉज व्हेरी हॅपी वेन शी वॉज विथ अस. आता ती नाही आमच्यात, बट माझ्या लग्नात जेव्हा ती नाचलेली ना, तेव्हा तिने मला सांगितलं की मला ना एवढा आनंद परत कधी मिळेल की नाही माहिती नाही, बट आय एन्जॉयड अ लॉट. म्हणजे आता तिच्या भाषेत तिने सांगितलं होतं की कारण आम्हाला कोणालाच एक्सपेक्टेड नव्हतं की 80 ला असतानाही आजी फुल नाचेल जोश. वगैरे आणि फुल जोशमध्ये असेल. सो तिच्या ज्या त्या लग्नातल्या साड्या होत्या किंवा तिची जी काही फेवरेट पातळं होती, सो आजीने जाताना ती सगळी पातळं मला आणि जुईला दिली. काही पातळं गोल्याकडे गेली. सो बेसिकली हा आमचा ठेवा होता की आजी गेल्यानंतर आम्हाला काय मिळालं, तर आजीची वॉर्मथ मिळाली, आजीची ऊब मिळाली. कारण आम्हाला सगळ्यांना एक गोष्ट आवडायची की आजीच्या पातळाचं काहीतरी असलं पाहिजे. मग ती वाकळ असू देत घरात, सतरंजी असू देत घरात, किंवा काहीही असू देत. या क्षेत्रात असल्यामुळे त्याचा ड्रेस होऊ शकतो हे कळलं म्हणून. अदरवाईज तर त्या आणल्या होत्या ह्याच्यासाठी की त्या जुन्या ज्या गोधड्या असतात तशा जरा गोधड्या शिवूया आजीच्या साडीच्या आणि त्या वापरूया म्हणून. बट देन किरण जी माझी मैत्रीण आणि प्लस बहीण पण आहे, सो तिने सजेस्ट केलं की वी कॅन डू समथिंग लाईक दिस. तू विचारून बघ एकदा, आपण करू शकतो का? अँड द परफॉर्मन्स वॉज लाईक दॅट. सो मग आम्ही तो बनवला आणि वोर दॅट. किती छान मेमरीज पण झाल्यात ना तुला या शोच्या निमित्तानं. मला वाटतं आता तुझा पुढचा प्रवास बघण्यासाठी सगळे उत्सुक असतील. तुला डोक्यात दिस इज व्हेरी पर्सनल शो. म्हणजे ह्या शो मध्येच कदाचित मी इतक्या सगळ्या गोष्टी बोललो असेल इन जेनेरिक, ज्या आजपर्यंत कधी मी कोणाला सांगितलं नसतील किंवा बोललो नसेल.